नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे टिश्यू कल्चर. ओके, तर टिश्यू कल्चर. ओके, टिश्यू कल्चरलाच मायक्रो प्रोपगेशन असं सुद्धा म्हणतात. तर जसं नावच सजेस्ट करतं आपल्याला, टिश्यू कल्चर म्हणजे एक्झॅक्टली काय. तर जसं आपण नवीन झाड लावायसाठी एक सीड लावतो, त्या ठिकाणी आपल्याला झाड सीड न लावता किंवा एक बी न लावता आज आपल्याला एक सेलच लावायची. कारण ग्रुप ऑफ द सेल म्हणजेच काय होतो, टिश्यू. तर आज आपल्याला टिश्यूपासून किंवा ग्रुप ऑफ द सेलपासून नवीन झाड उगवायचं आहे. तर अशा प्रकारचं जे कल्चर असतं त्याला टिश्यू कल्चर म्हणतात. जर आपण एखादा प्रयोग केला की एखाद्या झाडाची फांदी तोडली आणि लावली तर ती सहसा लागत नाही, किंवा एक थोडासा तुकडा झाडाचा ठेवला आणि तो जमिनीत लावला तर लागत नाही. पण लॅबोरेटरीच्या पर्टिक्युलर एखाद्या कंडिशनमध्ये तर जर तो एखाद्या मीडियममध्ये प्रॉपरली लावला तर तो लागतो. तर ही जी प्रॉपर्टी आहे ही प्लांट सेलमध्ये असते. ओके, त्याला टोटीपोटेन्सी असे म्हणतात. ओके, तर ते आपण समजून घ्या आता काय आहे टोटीपोटेन्सी. ओके, टोटीपोटेन्सी म्हणजे ॲबिलिटी ऑफ सेल टू ग्रो इन द ऑल टाईप ऑफ सेल. ठीक आहे, टोटी म्हणजे ऑल, किंवा सेलची अशी कॅपॅसिटी की ती नवीन झाडाला उत्पन्न करू शकते. मानवी सेलमध्ये अशी टोटीपोटेन्सी नसते, कारण मानवी सेल नवीन दुसऱ्या एका मानवाला जन्म नाही देऊ शकत. पण मानवी शरीरातल्या ज्या स्टेम सेल असतात गर्भातल्या, त्यांच्यामध्ये टोटीपोटेन्सी असते. ओके, तर टोटी म्हणजे ऑल हे लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त अजून एक पोटेन्सी आपल्याला बघायची आहे, ते आहे प्लुरिपोटेन्सी. प्लुरिपोटेन्सी म्हणजे ॲबिलिटी ऑफ द सेल टू ग्रो इन टू प्लुरी म्हणजे मेनी. ओके, मेनी, आणि टोटी म्हणजे ऑल. तर मानवी सेलमध्ये प्लुरिपोटेन्सी आहे, कारण ती एक सेल वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्समध्ये डेव्हलप होऊ शकते. पण टोटीपोटेन्सी जी आहे ती ऑल टाईप ऑफ सेलमध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं. टोटीपोटेन्सी इज द कॅरेक्टर रिक्वायर्ड फॉर टिश्यू कल्चर. तर आता आपण हे बघूया की टिश्यू कल्चर केलं कसं जातं. ठीक आहे, तर झाडाचा एखादा पार्ट जनरली कट केला जातो. तर सहसा तो जो पार्ट असतो तो असतो मेरिस्टेम. असं जरुरी नाही आहे, पण जर आपल्याला आपण भरपूरशी उदाहरणं बघितली तर मेरिस्टेम म्हणजे झाडाचा जो नवीन कोंब असा शेंडा असतो. ठीक आहे, एखादं झाड असेल तर टॉप लेवलचा जो कोंब असतो त्याला म्हटलं जाते मेरिस्टेम. तर सहसा मेरिस्टेम झालं किंवा अँथर झालं. ठीक आहे, कधी कधी एखादा एम्ब्रिओ सेल हे सुद्धा घेतलं जातं. तर यांचं एक सेक्शन घेतला जातो आणि तो एका पर्टिक्युलर मीडिया हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अगर असतात, ठीक आहे, अगर म्हणतात बेसल मीडियम. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, बेसल मीडियम. तर हे मीडियम डिपेंड करतं की आपल्याला कोणत्या प्रकारचं ऑर्गन याच्यावर ग्रो करायचं आहे आणि कोणत्या प्रकारचं झाड वगैरे आहे हे पण त्यामध्ये महत्त्वाचं असतं. तर हे मीडियम रेडीमेडली अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तर त्यांच्यावर एका पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअरमध्ये त्या झाडाचा एखादा सेक्शन ठेवला जातो आणि पर्टिक्युलर कंडिशनमध्ये. त्यानंतर तो जो सेक्शन आहे तो मोठा होतो आणि एक अनऑर्गनाइज मास ऑफ सेल तयार होतो, त्याला कॅलस म्हटलं जातं. आणि त्यानंतर हा जो कॅलस आहे त्याला डिवाईड करून वेगवेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये परत विशिष्ट प्रकारच्या मीडियममध्ये ग्रो केलं जातं. तर हे समजा मीडियम असेल आणि त्या कॅलसचे तुकडे याच्यामध्ये ग्रो केले जातात. आणि हे जे तुकडे आहे हे एका विशिष्ट कंडिशनमध्ये ते वाढले की ते नवीन झाडामध्ये रूपांतरित होतात. आणि हे सर्व जे झाड आहे, जे ओरिजिनल झाडापासून आपण जो सेक्शन घेतला होता त्याचीच कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. म्हणजे ते झाड जर निरोगी असेल तर हे नवीन झाडंसुद्धा निरोगीच असतात. त्या झाडांना चांगले फळ येत असते तर या झाडांनासुद्धा चांगलेच फळ येतील, कारण की हे त्याचे जेनेटिकली प्युअर फॉर्म असतं. ओके, तर टिश्यू कल्चरचे ॲडव्हान्टेजेस काय आहे ते एक म्हणजे आपल्याला जेनेटिकली प्युअर मिळतं. ओके, त्यानंतर आयडेंटिकल मिळतं, सेम मिळतं किंवा आयडेंटिकल जे पॅरेंट ट्री असेल त्याचप्रमाणे मिळतं.
नंतर महत्त्वाची गोष्ट की आपल्याला समजा एखादी व्हरायटी आहे ती फारच, किंवा एखादं फॉरेस्ट ट्री आहे ते क्वचितच उरलेलं आहे पृथ्वीवर, तर अशा झाडांना सेव्ह करणं फार कठीण असतं. तर या केसमध्ये आपल्याला कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसमध्ये पण कॉन्झर्वेशनमध्ये सुद्धा याचा टिश्यू कल्चरचा फार यूज होतो. त्यानंतर कमी ड्युरेशनमध्ये आपण एकसारखे प्लांट म्हणजे टाईम सेव्ह आपल्याला या ठिकाणी होतो, कारण आपण नवीन बी लावणार, जर्मिनेट होणार, याला फार वेळ लागेल. त्या टाईममध्ये पण आपल्याला याचा भरपूरसा फायदा होतो. ओके. या व्यतिरिक्त आता आपण थोडं मीडियाबद्दल जाणून घेऊ. तर काही असे मीडिया आहे ते पर्टिक्युलर वेगवेगळ्या प्रकारच्यासाठी यूज केलं जाते. तसं ॲक्च्युली एम एस बेसल मीडिया हे इथे मी लिहून ठेवलेलं. तर हा एम एस बेसल मीडिया जो या ठिकाणी आपल्याला दिसतो, हा एम एस बेसल मीडिया. तर हा एम एस म्हणजे स्कूप नावाच्या सायंटिस्टच्या नावावरून तो एम एस बेसल मीडिया बनवलेला आहे. ओके. या व्यतिरिक्त व्हाईट्स नावाच्या सायंटिस्टने सुद्धा एक मीडिया बनवलेला आहे. व्हाईट्स त्याच्या नावावरूनच त्याला ओळखलं जातं. तर हा व्हाईट्स मीडिया जो आहे हा जनरली रूट कल्चर म्हणजे एखाद्या झाडापासून जर आपल्याला कल्चर करायचं असेल तर रूट कल्चरमध्ये वापरतो. या व्यतिरिक्त N6 नावाचा मीडिया आहे, तो आपल्याला अँथर कल्चर जर करायचं असेल, अँथर म्हणजे जिथे मेल गमिट्स येतात झाडावर, ठीक आहे, फुलांचं ते फुलांमध्ये आतमधल्या बाजूने जे असतात ते अँथर्स. त्यानंतर B5 प्रकारचा पण मीडिया येतो. हा B5 जो आहे हा कॅलस कल्चरसाठी वापरला जातो. ओके. सगळ्यात महत्त्वाचा इथे जो आहे हा एम एस बेसल मीडिया हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. ओके. या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाची गोष्ट, हॅबरलँड नावाच्या शास्त्रज्ञाने या टिश्यू कल्चरचा शोध लावला. ओके. हॅबरलँड. ओके. त्याचं नाव लक्षात ठेवायचं. हा जर्मन सायंटिस्ट होता. ठीक आहे. तर धन्यवाद.